ठीक आहे, आजच्या वर्गाला सुरुवात करूयात. ईशावास्य उपनिषदातला पहिला मंत्र जो आहे तो पाठवलेला आहे. जे लिहून घेणार असतील तर त्यांनी तो मंत्र आधी लिहून घ्या आणि मग त्याच्या खालती तुम्हाला काही टिपणं काढायची असतील तर ती काढू शकता तुम्ही. म्हणून दरवेळेला जेव्हा साधारण एक मंत्र झाला, नवीन मंत्र जेव्हा घेणार आहे तर तेव्हा तो मंत्र आधी मी पाठवीन. म्हणजे तुम्हाला तो मंत्र संस्कृत मी व्हॉईस नोट पाठवली आहे की संस्कृत शब्दांचं उच्चारण किंवा संधी कशा पद्धतीनं लिहायचा याच्याकरता तो मंत्र पाठवलेला आहे. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्. आपण गेल्या 2 वर्गांमध्ये प्रस्तावना किंवा इंट्रोडक्शन, एकूण माहिती या सगळ्या उपनिषदांबद्दल ती घेतली. आणि आता ईशावास्य उपनिषद किंवा ईश उपनिषद म्हणतात ज्याला, त्यातला जो पहिला मंत्र आहे, ईशावास्यमिदं सर्वं यत्किंचित जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम, असा हा मंत्र आहे. आता या पहिला शब्द जो आला ना तो ईश किंवा ईशा असा आलेला आहे. आता आपल्याला हा शब्द कोणालाही नवीन नाही, पण मुळात या शब्दाचा अर्थ काय, आपण ईश्वर म्हणतो तर हा मुळात कशापासून तयार झाला आहे, तर इट असा धातू आहे, त्याचं हे रूप आहे. इट या शब्दाचा अर्थ आहे सत्ता चालवणारा किंवा नियमन करणारा. इट तेन ईशा म्हणजे काय, तर सर्वांचं नियमन करणारा तो परमेश्वर, अशा अर्थानं हा शब्द आलेला आहे. सर्वांचं नियमन करणारा म्हणजे नेमकं काय, तर तोच सर्वांच्या अंतर्यामी राहून सगळ्यांवरती सत्ता चालवतो. आपल्या सगळ्यांमध्ये एक गोष्ट ही सामायिक आहे. सामायिक म्हणजे काय, तर आपल्या सगळ्यांमध्ये असलेला आत्मा असं ज्याला म्हटलं जातं, तो आत्मा. आता वास्यम म्हणजे व्यापनियम, ज्यानं व्यापला आहे. पण कसा, म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला व्यापायची असेल किंवा वेढून घ्यायची असेल, अगदी सोपं, तर त्याला दुसरं काहीतरी पाहिजे आपल्याला. म्हणजे एखाद्या गोष्टीला कव्हर घालायचं आहे तर ती गोष्ट प्रत्यक्षात वेगळी आणि त्याचं कव्हर वेगळं, अशा 2 वस्तू पाहिजेत. पण ही काही दाखवता येणारी वस्तू नाही.
त्यामुळे ही कशी आहे तर स्वेन रूपेनं स्वतःला आच्छादन करणारी. वास्य वस असा धातू आहे म्हणजे आच्छादने, व्यापणे. काय व्यापणं किंवा काय व्यापणं अपेक्षित आहे याच्यामध्ये तर, आणि काय काय व्यापू शकतो, दोन गोष्टी आहेत. काय व्यापणं अपेक्षित आहे आणि काय काय व्यापू शकतो. तर या दोन्हीचं उत्तर सर्व काही या जगामध्ये किंवा या जगतामध्ये जे काही आहे, म्हणजे जड म्हणून जे काही आहे ते, आणि चेतन अजड जे काही आहे, हे सर्व कोणी व्यापलं आहे तर त्या ईश्वराने व्यापलेलं आहे. जगताची एक व्याख्या गच्छति इति जगतः, म्हणजे जे गतिशील आहे, परिवर्तनशील आहे ते म्हणजे जगत. जे विकारी आहे ते म्हणजे जगत. जे रोज बदलतं ते म्हणजे जगत. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बदल ही एकमेव स्थिर गोष्ट आहे. याचा अर्थ काय तर काल आपण जे होतो ते आज आपण नाही, आणि उद्या आपण तसे नसणार. म्हणजे हळूहळू वय वाढतं किंवा एक एक दिवसाने आपली वाढ होते. मग हा एक दिवसातला फरक आपल्या लक्षात येतो का तर नाही येणार. पण मग 10 वर्षापूर्वीचे आपले फोटो काढून बघा. आपण तर प्रत्यक्षात तेच होत ना. पण 10 वर्षापूर्वी आपला जसा चेहरा होता, आपला जसा देह होता, एवढंच काय तर आपला जसा आवाज होता तो सुद्धा आज राहिलेला नाही. तशा पद्धतीनं सुद्धा आज आपण वागत नाही. तो चेहरा आज आपला नाही 10 वर्षापूर्वीचा, तो आवाज आपला नाही, किंबहुना ती देहबोलीसुद्धा 10 वर्षांनी आज आपली नाही. म्हणजे 10 वर्षापूर्वी जी होती ती आज नाही. याचं कारण हे जगत सतत परिवर्तन आहे, परिवर्तनशील आहे. सतत याला वेग लागला आहे एक विशिष्ट प्रकारचा, आणि या वेगानं आपण पुढे 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 चाललो. यत्किंच जगत्यान जगत असा शब्दप्रयोग केलेला आहे. जे जे म्हणून ह्या जगामध्ये आहे ते सर्व, ज्याला ज्याला आवागमन आहे, म्हणजे ज्याला ज्याला येणं आणि जाणं आहे ते सर्व हे कशानं व्यापलं आहे तर त्या ईशावास्यम परमात्म्यानं व्यापलेलं आहे. मग या जगताला, परिवर्तनशील जगताला नियंत्रित करणारा कोणीतरी पाहिजे. ज्या अर्थी पृथ्वी अवकाशामध्ये फिरतीये त्या अर्थी तिचा एक विशिष्ट स्पीड आहे, तिला एक विशिष्ट गती आहे. एवढ्या प्रचंड वेगाने खरं तर ती फिरतीये. तुम्ही सगळे गुगलवर जाऊन सर्च करू शकता की पृथ्वीचा फिरण्याचा वेग ताशी काय आहे. म्हणजे विमानाच्या वेगाच्या दुप्पट आहे बरं का. वर्ग झाल्यानंतर किंवा आत्ता वर्ग चालू असताना सुद्धा बघू शकता साधारण पृथ्वीचा ताशी फिरण्याचा वेग काय, तर तो विमानाचा जो वेग सांगितला जातो त्याच्या दुप्पट आहे. मग एवढ्या वेगामध्ये जर पृथ्वी फिरतीये पण तरीसुद्धा आपण सगळेजण आपल्याला स्थिर असल्याचा भास होतो. तर हे जे फिरणं आहे एका अर्थानं ह्या जगाला नियंत्रित करणं हे ज्याच्यामुळे आहे तर तो फक्त नियंत्रण करणारा नाही, तर तोच या जगताचा स्वामी आहे, आणि यालाच ईश असं म्हणतात.
ईशावास्यम या शब्दाचा एक विग्रह असा होतो, ईश अधिक आवास्यम. आता आवास्यम म्हणजे निवासस्थान, राहण्याचं ठिकाण. वस असा धातू आहे त्याच्यामध्ये. वस म्हणजे वसती करणे, राहणे त्या ठिकाणी. तर हे जग कितीही गतिशील असेल, पण त्यात भगवंत म्हणतात की तिष्ठन्तम, असं भगवद्गीतेमध्ये उल्लेख आहे. समम सर्वभूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम विनश्यत स्वविनश्यन्तं य पश्यति स पश्यति, असा श्लोक आहे. या विनाशशील समस्त भूतमात्रांमध्ये जो समत्वानं वास करून आहे त्यालाच परमेश्वर असं म्हटलेलं आहे. आणि त्याला पाहण्याची दृष्टी बघा, शब्दप्रयोग कसा आहे. त्याला पाहण्याची दृष्टी, ही दृष्टी आपल्याला या ईशावास्य उपनिषदाकडून आपल्याला मिळते. म्हणजे काय तर जीवनाकडे, उरलेल्या आमच्या जीवनाकडे आम्ही कोणत्या दृष्टीनं पाहायचं, तर ईशावास्य उपनिषदामधून जी आम्हाला जीवनाकडे पाहण्याची दृष्टी मिळते, त्या दृष्टिकोनातून आम्ही या सगळ्याकडे पाहायचं. हे जे परिवर्तनशील जगत आहे, हे सतत हालतंय बरं का, सतत फिरतंय. कल्पना करा, आपण एखादा सिनेमा पाहतोय थिएटरमध्ये जाऊन, तर तेव्हा तो एक पडदा असतो स्क्रीनचा, ज्या स्क्रीनवरती तो सिनेमा दिसतो आपल्याला. पण मग जेव्हा सिनेमा चालू होतो तेव्हा आपलं लक्ष हे त्या पडद्यावरती दिसणाऱ्या चित्रांकडे जातं का त्या पडद्याकडे जातं? त्या चित्रांकडे जातं, हे स्वाभाविक आहे. आणि ती चित्र आपल्याला सत्य वाटायला लागतात, सत्य भासायला लागतात. आपल्याला सगळ्यांना हे माहिती असतं की हे जे समोर चाललेलं आहे हे खोटं आहे, याच्यामध्ये खरेपणाचा आव आणलेला आहे. पण तरीसुद्धा समोर जे चाललेलं आहे ते आम्ही काही काळापुरतं सत्य मानतो. पण गंमत अशी आहे की त्या पडद्यावरती दिसणारं चित्र हे सत्य नाहीच आहे. मग सत्य काय आहे त्या ठिकाणी? तर तो जो पडदा आहे तो सत्य आहे आणि ते त्याच्यावरती दिसणारं जे चित्र आहे ना ते मिथ्या आहे. ही गोष्ट जीवाला कळावी, म्हणजे समोर जे आपल्याला चित्र दिसतंय ते संपूर्ण मिथ्या आहे हे जीवाला कळावं म्हणून उपनिषदकार म्हणतात, या जगती म्हणजे सर्व जगतामध्ये विनश्यत आहे, पण अविनश्यत्वम म्हणजे जो हे तत्व पाहणार आहे सगळं, खरं तर तो ज्ञाता आहे. पण गीतेमध्ये आपण मगाशी श्लोक पाहिला, य पश्यति स पश्यति, म्हणून जो पाहतो त्याला तशा पद्धतीनं ते दिसतं. पण म्हणून आपल्याला जे प्रत्यक्षात पाहायचं आहे
जे सहसा साध्या डोळ्यांना दिसत नाही. म्हणून तर भगवंतांनी अर्जुनांना जेव्हा ते विश्वरूप दर्शन दाखवलं तेव्हा त्याच्या आधी काय दिव्य दृष्टी दिली असं म्हणतात. कारण साध्या डोळ्यांनी ते रूप तो पाहू शकला नसता. म्हणून त्याला एक विशेष प्रकारची दृष्टी दिली आणि त्या दृष्टीने किंवा त्या दृष्टिकोनातून त्यानं पाहिलं. म्हणून याज्ञवल्क्य असं म्हणतात की ते जे नाशवंत आहे, जे जे उपजे ते ते नासे, माऊली म्हणतात एका ठिकाणी. तर ते जे नाशवंत आहे त्या नाशवंतामधील शाश्वत काय आहे हे ओळखायला आपण शिकलो पाहिजे. म्हणजे काय तर या नाशवंत जगामध्ये एकमेव त्या भगवत तत्वाचीच सत्ता चालते असा आमचा भाव दृढ झाला पाहिजे. शंकराचार्य एका ठिकाणी भाष्य करताना असं म्हणतात की एक चंदनाचं खोड आहे. आता चंदनाचं खोड आपल्याला माहिती आहे की चंदन हे मुळात सुगंधी आहे अत्यंत. ते जेव्हा चंदनाचं खोड घेतात सहाण्यावरती थोडं पाणी घालतात आणि उगाळतात चंदन, आणि त्यांनी त्या चंदनाचा सुगंध किंवा गंध तयार होतो आणि ते चंदन मुळातच सुगंधी आहे, त्याच्यामुळे तो सुगंध सगळीकडे पसरतो. हेच चंदनाचं खोड जर पाण्यात बुडवून ठेवलं, भिजवून ठेवलं, तर आपल्याला माहिती आहे कोणताही पदार्थ पाण्यात काही काळ दीर्घकाळ ठेवला तर त्याला एक प्रकारचा तो असा थोडासा चिकट होतो, बुळबुळीत होतो किंवा गुळगुळीत होतो. आणि त्यामुळे काय होतं, सतत पाण्यात भिजल्यामुळे त्याला एक विशिष्ट प्रकारची दुर्गंधी येते. पण तोच चंदनाचा तुकडा जेव्हा आपण पाण्यातून बाहेर काढतो, काही काळ वाळवतो आणि पुन्हा घासतो चंदनाचं ते खोड, त्यावेळेला त्याला पुन्हा मूळचा जो सुगंध आहे तो प्राप्त होतो. म्हणजे अंतर्यामी असलेला जो सुगंध आहे, सर्वांच्या अंतर्यामी असणारा, जो सर्वांना व्यापून असणारा, दोन्ही आहे, अंतर्यामी सुद्धा आहे आणि व्यापून सुद्धा आहे, असा तो दरवळायला लागतो असं शंकराचार्य म्हणतात. मग आता चंदनाचं खोड आणि त्याचा सुगंध याच्यात द्वैत असतं का हो? दोन वेगळे असतात का ते? तर नाही. म्हणून हे सर्व जगत त्यानंच व्यापलेलं आहे. अंतर्यामी सुद्धा तोच आहे आणि सर्व व्यापणारा सुद्धा हा परमात्मा एकरूपच आहे. पण मग कशामुळे आम्हाला ते वेगवेगळे वाटतात? तर भ्रमाच्या पाण्यामध्ये भिजल्यामुळे आम्ही जगतरूपी चंदनाच्या खोडाला ह्या अज्ञानरूपी दुर्गंधी सुटते असा उल्लेख केला आहे. परंतु मग ती दूर कशी होते? परंतु जेव्हा ज्ञानाचं घर्षण होतं अज्ञानरूपी जीवावरती, ज्ञानाचं जेव्हा घर्षण होतं तेव्हा ही अज्ञानरूपी जी दुर्गंधी आहे ती दूर होते आणि परमात्म स्वरूपाची ओळख म्हणजेच परमात्मरूपी सुगंधाची दरवळ सगळीकडे सुटते. म्हणजे काय तर आपणच आपल्याला पाहतो, ओळखतो, जाणतो आणि आपणच आपल्याशी एकरूप होतो.
गीतेमध्ये हे शब्द आलेले आहेत. अनेक वेळा ऐकलं असेल तुम्ही, ज्ञातुम, द्रष्टुम आणि प्रवेष्टुम. ज्ञातुम म्हणजे त्याला जाणायचं आहे, द्रष्टुम म्हणजे पाहायचं आहे, एका अर्थानं जाणायचंच आहे, ज्ञानाच्या पातळीवरती जाणणं असा शब्द आहे. आणि त्याच्याशी एकरूप व्हायचं आहे. पण यासाठी हे संपूर्ण जगत जे आहे ते भगवंतांचीच सत्ता आहे हे आम्हाला कळायला हवं. याचं कारण जन्मोजन्माचे आमच्यावरती जे संस्कार असतात त्यानं काय होतं, इदंते म्हणजे आमची अहंता नावाची गोष्ट जी आहे ती या देहाला चिकटते. म्हणजे मीच या सगळ्या गोष्टीचा मालक आहे, स्वामी आहे, मीच सगळ्याचा कर्ता आहे, अशी भावना आपल्याला अशी आपली दृढ व्हायला लागते काही काळाने बरं का. अनेक वेळेला आपण असं ज्यावेळेला तत्त्वज्ञान ऐकतो तेव्हा आपल्याला थोडा वेळ पटतं की हे सगळं जे काही मला मिळालेलं आहे तर ते माझं काहीतरी आहे बरं का, ये मेरी सोच है. हे विचारसुद्धा काही आपले नसतात, भगवंतांची इच्छा असते म्हणून आपण सगळे या निमित्ताने एकत्र भेटलो. नाहीतर आपण कशाला एकत्र भेटलो असतो. तर ही परमेश्वराची इच्छा असते की एखाद्या गोष्टीचा अभ्यास व्हावा आणि तो अभ्यास केलेला 4 लोकांना कळावा. म्हणून यातली जी पहिली ओळ आहे ना ही फार महत्त्वाची आहे. म्हणजे सगळ्या उपनिषदांचं सार काय किंवा वेदांताचं सार काय तर ते माहिती आहे आपल्याला की सर्वम खल्विदम ब्रह्म. पण मग हे पटेल कशामुळे, याचा दृढभाव कशामुळे होईल तर हे विवेचन अशा पद्धतीचं कीर्तन प्रवचनातून होणारं, सत्संगातून होणारं, आपण जेव्हा पुन्हा ऐकू याच्यातून हे पक्क होत जातं. म्हणून ईशावास्यम इदम सर्वम असं म्हटलेलं आहे. नाथ महाराज एका ठिकाणी म्हणतात की तुम्हाला काय वाटतं की हे शरीर तुमचं आहे का. नाथ महाराजांनी असा शब्दप्रयोग केला आहे की हे शरीरसुद्धा भाड्याचं घोडं आहे. आपल्याला माहिती आहे आपलं शरीर हे पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांपासून आपला देह तयार झाला. मागच्या वेळेला उल्लेख निघाला होता की आत्मा कशा पद्धतीनं देहाचा संग करतो किंवा गर्भामध्ये प्रवेश करतो. तर आपला देह हा अशा पद्धतीनं पंचमहाभूतांनी बनलेला आहे, म्हणजे तो आपला नाही आहे. म्हणून माऊलींनी याला फार छान शब्द वापरला बरं का. माऊलींनी वापरला आहे जाई याचे लेणे. जाई याचे लेणे म्हणजे काय तर एखादी गोष्ट आपण माऊलींनी वापरला आहे तो दागिना उधार आणला एखादा कार्यक्रमाकरता, समारंभाकरता. आत्ता असं होत नाही, पण फार एक 10-15 वर्षापूर्वीचं आठवून बघा मातृवर्गाने की आपण माहेरी गेलो किंवा माहेरवाशीण आली तर पटकन तुमची एखादी साडी आहे का हो वहिनी वापरायला असं म्हणून ती अगदी सहज घ्यायची किंवा आपण सहज घ्यायचो आणि त्याचा वापर करायचा आणि परत द्यायचं ते त्या वेळेला. किंवा प्रवासात ओझं नको म्हणून जरा घरात वापरायचे कपडे कमी, मातृवर्गाने हे अधिक केलं असावं. आणि ते वापरून झालं की परत धुवून परत द्यायचं ज्याचं आहे त्याला. याचा अर्थ काय तर हे ज्याचं आहे त्याला परत द्यावं लागणार आहे. म्हणून
हे उपनिषद आपल्याला पुढे असा, ऑडिओ बंद करा, हे आपल्याला उपदेश पुढे अशा आपल्याला अशा पद्धतीनं उपदेश करतं की तेन त्यक्तेन भुंजिथाः. आता याचे वेगवेगळे अर्थ होतात बरं का. म्हणजे त्याचा तेन त्यक्तेन भुंजिथाः याचा पहिला अर्थ असा आहे की त्याचा त्यागपूर्वक भोग घे. म्हणजे काय त्यागपूर्वक भोग, याचा अर्थ असा की आपण एखादं घर घेतो राहण्याकरता म्हणून भाड्याने, आणि काय जे काय आपला राहायचं आहे कॉन्ट्रॅक्ट, सोप्या भाषेमध्ये जे काही 11 महिने 22 महिने 33 महिने हे कॉन्ट्रॅक्ट झालं की आपण ते घर सोडतो आणि दुसऱ्या ठिकाणी राहायला जातो. म्हणजे आपण त्याचा उपभोग घेतला का तर ठराविक कालावधीकरता निश्चित घेतला, आणि एक ठराविक कालावधी संपला आणि मग त्याचा आपण काय केला, त्याग केला. त्यागपूर्वक भोग घे म्हणजे काय तर अहंभावरहित फलाशारहित त्याचा जो काही आपल्या वाटेला आलेला भाग आहे किंवा आपल्या वाटेला आलेला जो काही कालमर्यादा आहे तेवढ्यापुरता आपण त्याचा उपभोग घेतला. त्यक्तेन भुंजिथाः हा याचा अर्थ झाला. दुसरा अर्थ आहे तेन त्यक्तेन. तेन त्यक्तेन म्हणजे काय, त्याने म्हणजे परमात्म्यानं, त्यक्तेन टाकल्यानंतर याचा अर्थ दिल्यानंतर बरं का. त्या परमात्म्यानं आपल्याला ती वस्तू दिल्यानंतर मग काय भुंजिथाः त्याचा भोग घे. सगळ्या संतांनी आपल्याला हे सांगितलंय बरं का. म्हणजे तुकोबांचं जे आहे ना की ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान, हा या सगळ्याचं मर्म आहे बरं का. की जे काय आपल्या वाट्याला आलेलं आहे ते कर्म अत्यंत प्रामाणिकपणे करणं, आणि त्यातून जी काही फलेच्छा किंवा फळ मिळालं, इच्छा असं नाही, जे काही प्राप्त फल आहे त्याचा योग्य तो उपभोग घेणं. याचं कारण गीतेनं जरी कितीही सांगितलेलं असलं की फलेच्छा सोडून काम करा, कुठलाही फळाची कामना मनामध्ये धरू नका, तर कर्म केल्यानंतर कोणतंही त्याचं फळ हे मिळणारच आहे. म्हणून आपलं कर्म चांगलं असावं जेणेकरून त्याची जी फलप्राप्ती आहे ही आपल्या पुढच्या प्रवासाकरता इष्टापत्ती ठरावी आपल्यावरती, या अर्थानं. आणि त्याचा तिसरा अर्थ आहे तेन त्यक्तेन म्हणजे काय तर आधी त्याला देऊन टाक. कारण हा सगळा त्याचाच प्रसाद आहे. आपण काय पदार्थ तयार करतो, एखादा कार्यक्रम असेल तेव्हा वरण भात चटणी मीठ लिंबू कोशिंबीर, मीठ वाढत नाहीत नैवेद्याच्या पानामध्ये, काय बाकी पक्वान्न सगळी केलेली आहेत, आणि ते ताट भगवंतांसमोर आपल्या देवघरासमोर ठेवतो किंवा जी काही आपली पूजा आहे ती मांडली आहे.
ते ठेवतो आणि नंतर काय करतो तर नंतर ते ताट जे आहे नैवेद्याचं ते कुणाला तरी प्रसाद म्हणून, अधिक जण असतील तर सगळ्यांना थोडं थोडं मिळावं या ह्यानी, एकतर काही घरांमध्ये करतात की गोड पदार्थ जो आहे त्यात सगळ्या पदार्थात एकत्र करायचा आणि मग द्यायचा, म्हणजे तो काय भुंजी थाहा तुझेच सारे तुला अर्पिता असं आपल्याकडे म्हटलेलं आहे. हे जे आपल्याला मिळालेलं आहे ते कुणामुळे मिळालं आहे तर ते भगवंतांनीच आपल्याला दिलेलं आहे. मग त्यानं जे आपल्याला दिलेलं आहे तेच त्याला देऊन टाकायचं, सगळं त्याला समर्पित करायचं आणि मग त्याचा प्रसाद म्हणून जे काही मिळेल ते आपण ग्रहण करायचं. असं जर आपण ग्रहण करू लागलो तर ते कर्म उदात्त कर्म सांगितलेलं आहे. याचं कारण आधी आपल्या मनामध्ये समर्पण भावना आहे. मग एखाद्या गोष्टीमध्ये आपली जर समर्पण भावना असेल तर त्याला यज्ञ असं म्हटलेलं आहे, त्या कृतीला यज्ञ असं म्हटलेलं आहे, त्या कर्माला यज्ञ असं म्हटलेलं आहे. आणि गीता काय सांगते, यज्ञशिष्टा शिनस्संतो मुच्यते सर्व किलबिषयैः भुंजते ते त्वघं पापा ये पंचन्त्यात्मकारणात. ईश्वराला नैवेद्य समर्पण करून तीच वस्तू आपण प्रसाद म्हणून घेतो, तेव्हा या सगळ्यामध्ये आधी त्यातला पहिला भाव कुठला आहे तर पहिला भाव समर्पणाचा आहे. याचा अर्थ त्यागाचा भाव आहे. तो जेव्हा आपल्या मनामध्ये त्यागाचा भाव उत्पन्न होतो तेव्हा प्रत्यक्ष त्या वस्तूचा उपभोग घेतल्याचं समाधान आहे आपल्याला. भोजन मंत्र आपण जो म्हणतो, म्हणजे वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. आता यज्ञ कर्म का म्हटलेलं आहे या सगळ्याला तर ते सगळं ग्रहण करण्यापूर्वी हे मी का ग्रहण करतोय तर केवळ माझ्या शरीराचं पोषण हा एक भाग आहेच, पण मी त्याचा एक एक घास जेव्हा घेतो त्यावेळेला भगवंताचं नामस्मरण मी करत असतो आणि त्यातून त्या नामस्मरणामुळे मला हा प्रसाद प्राप्त झालेला आहे आणि म्हणून मी तो ग्रहण करतो आहे. म्हणून ते फक्त उदरभरण होत नाही तर तो एक यज्ञ होतो. ज्ञानदेव म्हणतात, तू योगयुक्त होऊनी फळाचा संग टाकुनी, मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे. बघा, म्हणजे फलत्याग सांगितलेलाच आहे, पण कशा पद्धतीनं तू योगयुक्त होऊनी फळाचा संग टाकुनी, मग अर्जुना चित्त देऊनी. अंतःकरण चतुष्टय जे आहे त्याच्यामध्ये मन, बुद्धी, चित्त आणि मग अहंकार येतो बरं का. याला अंतःकरण चतुष्टय असं म्हणतात. एखादी गोष्ट आपण मनानं स्वीकारतो बरं का. मनानं स्वीकारली की आपली बुद्धी सांगते की तू हे स्वीकारलेस खरं,
पण मला नाही वाटत हे काही योग्य आहे. ते लगेच मनाला क्रॉस करते ती बुद्धी, किंवा उलट बुद्धीने एखादी गोष्ट स्वीकारली की आपलं मन म्हणतं, बुद्धीला वाटतंय असं, पण मला काही हे वाटत नाही बरं का. किंवा आपल्या मनामध्ये सुद्धा परत द्वंद्व होतं, एक चांगलं मन, एक वाईट मन. चांगलं मन सांगतं आपल्याला की सत्संग कर, नामस्मरण कर, कुठे कीर्तन प्रवचन चालू आहे तर श्रवणाला जा, अगदी पूर्ण वेळ नाही जमलं 5 मिनटं 10 मिनटं बस. आणि त्याचबरोबर जे आपलं दुसरं मन आहे ते आपल्याला काय सांगतं त्याच वेळेला की हे काय कीर्तन चाललं आहे, प्रवचन चाललं आहे, पण गादीवर बसलेत ना बुवा ते फार फार वयाने लहान आहेत बरं का माझ्यापेक्षा, मन म्हणतं बरं का आपलं असं. किंवा स्त्री असेल तर स्त्री पुरुष भेद पुन्हा आला की या काय सांगणार, ह्या काय सांगणार मला, माझं एवढं वाचन आहे, माझं अमुक आहे, माझं तमुक आहे. हे आपल्या मनामधलं द्वंद्व असतं बरं का. तर ह्या मनाचं द्वंद्व संपवायचं, मनाचं आणि बुद्धीचं द्वंद्व संपवायचं. आणि मग भगवंत अर्जुनाला सांगतायत की अर्जुना चित्त देऊनी करी कर्मी. योग वसिष्ठ जे आहे, प्रभू रामचंद्रांना वसिष्ठ मुनींनी केलेला उपदेश आहे. फार फार जबरदस्त पुस्तक आहे. ज्यांनी वाचलं असेल तर त्यांना कळेल मी काय सांगतोय. प्रभू म्हणजे मुळात अर्जुनाला उपदेश केला आहे भगवद्गीतेमध्ये. तर अर्जुन हा भगवंतांचा अत्यंत प्रिय भक्त आहे असं आपण म्हणू, किंवा ज्ञानी भक्त आहे. पण त्याला असं वाटलं की आता युद्ध कसं करायचं, म्हणून जो उपदेश केला ती श्रीमद भगवद्गीता आहे. पण इथे वसिष्ठ ऋषींनी ज्याला उपदेश केलेला आहे तेच मुळात ईश तत्व आहे बघा, तेच भगवत तत्व आहे. त्यामुळे त्या ईश तत्वाला, त्या भगवत तत्वाला केलेला उपदेश हा कुठल्या पातळीवरचा असेल याचा जरा थोडासा आपण विचार करा. ज्यांनी ते वाचलेलं नाही किंवा असं कोणाकडनं ऐकलेलं नाही त्यांनी निश्चित प्रयत्न करा योग वसिष्ठ श्रवणाचा किंवा ते समजून घेण्याचा, कारण ते नुसतं वाचून अशा पद्धतीने समजत नाही. त्याच्यामध्ये वसिष्ठ मुनी प्रभू रामचंद्रांना सांगतात, अंतस्त्यागी बहिस्संगी. हे ऐकलंय वचन आपण, अंतस्त्यागी बहिस्संगी लोके विहर राघव. म्हणजे हे रामचंद्रा काय कर, कशा पद्धतीनं आतून त्याग आणि वरून भोग हे या उपदेशातलं मर्म आहे. म्हणजे काय तर आसक्तीरहित भोग घे. बघा, देहानं जर एखाद्या वस्तूचा उपभोग घ्यायचा असेल तर ती वस्तू ग्रहण करावी लागते, ती टाकता येत नाही. समजा काय श्रीखंड आहे, खाऊन बघावं लागतं काय कशी झाली आहे चव, साखर कमी आहे का जास्त आहे, जरा आंबट लागतं आहे. हे जे त्यातले बारकावे आहेत पदार्थाच्या चवीबद्दलचे बरं का, तर त्याच्याकरता ती वस्तू आपल्याला ग्रहण करावी लागते.
हे झालं देहाच्या पातळीवरती. पण मानसिक पातळीवरती उपभोग घेण्याकरता ती वस्तू ग्रहण करावी लागत नाही, किंबहुना ती टाकावीच लागते. तेव्हा मानसिक पातळीवरती तिचा भोग घेता येतो. मग जिला भौतिक रूपाने ग्रहण करता येत नाही, वस्तुरूपाने जिला ग्रहण करता येत नाही, मनानं म्हणजे मनानं जिचा त्याग केल्यानंतर जी ग्रहण करता येते, तर मनाला या देहातून जर बाहेर काढलं नाही, कारण पुन्हा शंकराचार्य म्हणतात मन एव मनुष्याणाम कारणम बंधमोक्षयोः. म्हणजे मन जर या देहातून आम्ही बाहेर काढलं नाही, तर आम्हाला त्या आत्म्याचा उपभोग घेता येणार नाही. याच्यामध्ये भुज असा धातू आहे, भोगणे, भुंजित हा जसा त्याचा एक अर्थ आहे, तसंच रक्षण करणे असाही याचा एक अर्थ आहे. शंकराचार्य हा अर्थ लक्षात घेऊन आम्हाला उपदेश करतात की आत्मतत्वाचं रक्षण कर, भुंजित हा. मग दोन गोष्टी झाल्या एकाच शब्दामुळं. एक म्हणजे भोगण्याकरता आत्ता आपण बघितलं की वस्तूचा त्याग करावा लागतो. जी उपभोग्य वस्तू आहे त्याची जर योग्य किंमत आम्हाला कळून घ्यायची असेल, तर एकतर त्याचा उपभोग घ्यायला लागतो आणि दुसरं त्यागावं लागतं. मग काय त्यागायचं काय टाक म्हणून सांगितलं आहे, तर जे म्हणून विनाशी आहे, जे म्हणून विकारी आहे, त्याचा त्याग करून आत्म्याचं रक्षण कर. तेन त्यक्ते न भुंजितः. अशा प्रकारे सुद्धा या वाक्याचा विग्रह करता येतो. म्हणजे काय, तर तेन त्यक्ते न भुंजितः. त्याने जर सोडलेले असेल, आता त्याने म्हणजे आपल्याला लक्षात आलं की कोणी सोडलं आहे, हे त्याने जर सोडलेले असेल तर त्याचा उपभोग कधीही घेऊ नका. त्याने म्हणजे ईश्वराने सोडलेल्याचा कधीही उपभोग घेऊ नका, असा त्याचा अर्थ आहे. पण त्यासाठी त्यक्तेनं या शब्दाची फोड करावी लागते. पण ते जेव्हा या सगळ्याचा आपण अशा पद्धतीने अर्थ लावतो तेव्हा ते फार स्वीकारार्ह नाही. म्हणून तेन त्यक्ते न भुंजितः हा विचार आपण काही काळापुरता दूर ठेवू. पुढच्या वर्गामध्ये ह्याच श्लोकावरती पुढे अजून, कारण एका दिवसात हा संपूर्ण श्लोकावरचं निरूपण किंवा विवेचन होणं शक्य नाही आहे. पुढच्या भागामध्ये आपण उरलेलं विवेचन आणि शक्य झालं तर पुढचा मंत्र. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. काही कोणाला विचारायचं असेल, प्रश्न असतील